अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास त्या वाहनावर वर्षभरासाठी बंदी. परिवहन विभागाचा मोठा निर्णय. शिवाय अल्पवयीनाला 25 वर्षांपर्यंत वाहन परवाना मिळणार नाही. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय. पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना आता 100% शुल्क माफी. आज राज्यासह विदर्भात तसंच कोकणात मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट. मुंबई शहर आणि उपनगरातही अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा बंद. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी. पहाटेपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल. रत्नागिरीतही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे नागपुरातनं धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका. तर 22 जुलै रोजी होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 4 रेल्वे गाड्या रद्द. पाणी स्वच्छ करूनच प्या. गडचिरोलीमध्ये दूषित पाण्यामुळे एका मुलाचा मृत्यू. पाणी पुरवठा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तरुणाचं थेट टॉवरवर चढून आंदोलन. संभाजीनगरात मिरचीला भाव नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना मिरची फेकली रस्त्यावर. शिमला मिरचीला केवळ 5 रुपयांचा भाव मिळाल्यामुळे येण्या जाण्याचा खर्चही निघाला नसल्यानं शेतकरी हतबल. जळगावात भरधाव कारनं 5 महिलांना उडवलं. एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 महिलांसह 2 मुलं जखमी. तर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट. पांड्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती.